रामकृष्ण हरी. राम राम नमस्कार. आज आपण वेगळ्या विषयाला थोडीशी वेगळा विषय घेऊन आपण बोलत आहेत. आज सिद्धोडला नारळी सप्ताह 47वा चालू आहे आणि आठवण झाली त्यांची जे महात्म्य होते त्यांचं कुठंतरी समाजाला बी प्रकाशित झालं पाहिजे. जोपर्यंत साधू असतो तोपर्यंत समाजाला ओळखीत नसते. ज्यावेळेस साधू जातो आणि साधू कसा असावा, साधूचे ध्येय धोरण काय असावं, तर मी जवळून त्यांच्या अनुभवलेले. कारण 1983ला माझी मॅट्रिक झाली आणि आमचे गुरुवर्य वैकुंठवासी किसन बाबा एकदम साधी राहणी. त्यावेळेस गाड्या घोड्या असं काही वाहन नव्हते, त्यांच्याकडे घोडी असायची आणि त्यास गडाचा बी कावडा विकास नव्हता. तर खूप एकदम साधी राहणी. जवळून गेले तरी कुणाला ओळखे नाही की हे महात्मा आहे काय नाही. आणि आमच्या गावाला सप्ताह बी असायचं. बिंगशी महाराज काल्याचं कीर्तन असायचं आणि किसन बाबाच्या हस्ते वार्षिक सप्ताह त्यांच्या हाताने उद्घाटन असायचं. बाबा फक्त यायचे, फुलं टाकायचे आणि असं कीर्तन मला दिलं पाहिजे, मीच केलं पाहिजे, मीच मान करी, असं काही नव्हतं त्यांच्याकडे. असा मान हा शब्द त्यांच्याकडं किंवा मलाच मोठं मानावं किंवा मला असं काहीच नव्हतं. तर त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या आचरणामध्ये जे मला अनुभव आलं, कारण मी तर 2-3 वर्षे आमच्या शेतामध्ये ते मुक्कामाला यायचे. शेतामध्ये आमच्या रोडच्या कडेला असायचं. तिथं 2-3 वर्षे त्यांची सेवा करण्याचं भेटली आणि त्यातलं जे मला अनुभव आले ते आज बसल्यावर नारळी सप्त्यामध्ये वाटलं की त्यांच्या आपल्याला आठवणी ते कुणाला काय वाटते, कशी राहते. पण मला जे अनुभव आलं तर ते आमच्या गावाला पहिलं त्यांचं एकच नारा असायचा, देगा उसका भला, नाही देगा उसका भला. म्हणजे कुणी मला किती दिलं आहे त्याच्यावर मानपान काय न ठरवतं, कसं द्या, किती द्या. गावाला भिक्षाला आले हे वर्षातून एकदा भिक्षाला यायचे. त्यावेळेस जेवाऱ्याचं जास्त असायचं. म्हणून कुणी 5 पेंड्या द्यायच्या, कुणी 10 पेंड्या द्यायच्या. मग पायलीभर जेवारी, कुणी 2 पायल्या जेवारी, गहू हरभरे असं. आणि त्यांचं बघा किती सर्वसामान्यावर प्रेम होतं, त्यातून एक लक्षात येतं. तर आमच्या गावात आल्यानंतर आमच्या गावात एक हरिजनाचं माणूस वयस्कर, तर मसाजी म्हणून त्यांना म्हणायचं. मसाजी बघा किती दूरदृष्टी होती आणि किती त्यांचं समाजावर प्रेम होतं. आमच्या पंचकृषीतल्या प्रत्येक गावात अशी त्यांची एक पद्धत असायची आणि वर्षातून एकदाच माझ्याकडे यायची. तर ते म्हणायचे, मसाजी तुला गावातली कंडिशन माहिती. कोण त्यावेळेस काय एवढं लोक श्रीमंत बी नव्हते, खाण्यालाच मोफतच असे, म्हणजे एवढ्या हलाखीच्या परीक्षा होत्या, परिस्थिती असायच्या. तर म्हणायचे, मसाजी ज्याच्या घरी खरंच खायची पंचायत आहे ना त्याच्या दारातच तू जाऊ नको. बाबाची आणि मसाजी आले पोतं घेऊन, 1-2 पोते असायचे, तर घेऊन आले की लोकांना वाटायचं काही ना काहीतरी द्यावं. पण ते म्हणायचे, मसाजी ज्याच्या घरी तुला माहिती की खरीच कंडिशन ह्याची आपल्याला देण्यासारखी नाही, त्याच्या लेकरा बाळाचं तोंडचं काढून आपल्याला नको बरं का म्हणायचे. आणि आमचे ते मसाजी बघा किती आदर होता त्यांना, मसाजीशीच म्हणायचे मसाजी. नाही ते मग ते सगळं जमा केल्यानंतर परत त्या जमा केल्यातून मसाजीला लगेच म्हणायचे, मसाजी तुला काय घ्यायचे त्यातलं की काय 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 साधू होती ते. किती बघा ना, ते जमा करून आणले की म्हणायचे, तुला तुझ्या लेकर बाळाला तुला बाबाने किती हाताने नाही दिलं, तुला काय काय घ्यायचं घे. त्या मसाजीने म्हणायचं, नाही हाय बाबा सध्याला, अरे बाबा घे तुझ्या लेकर बाळाला घे. असं म्हणजे आणि खूप साधी पद्धत राहणी. जेवायला काय पाची पकवान असेल, काय जसं असेल तसं जेवणार. आणि सकाळी उठून घोडीवर रामगडला सकाळी जायची. त्यावेळेस आपल्या ग्रामीण भागात झावळात उठायचे आणि घोडीवर जायचे. आणि घोडीवर गेले की ते पूर्ण रामबाबाची सेवा करायची. ज्ञानेश्वरीचं पारायण, त्यांचं ते नित्यनियमाला कधी त्यांनी ज्यांचं ते साधना होत्या त्यांना कधी त्यांनी ढळून दिलं नाही. तर अशा पद्धतीने साधंचं जीवन, त्यांची मागणी. आणि मी म्हणायचं, बाबा आपला गड कधी सुधारणं, लोकांचे गड बघा ना किती सुधारलेत, काय तिथं मोठमोठं आहे. ते म्हणायचे, रामबाबा जाणे आणि गड जाणे, मी त्यांचा सेवक आहे. मला त्याची मी सेवा करणे, मालकाची फिकर काय पण करायची. त्यांचं ते वाक्य असं, सेवकाने किंवा गड्याने त्याच्या त्या मालकाला काय करायचं आहे काय नाही ते त्याच्या ठैरीनं म्हणायचे. त्यांचं ते वाक्य असायचं.
म्हणायचं नाही बाबा पण तुम्ही काहीतरी नाही नाही म्हणत ते आपण कोणाला मागायचंच नाही. न मागणं हा त्यांचा होता. आणि माझ्या पोटापुरतं झालं, रामबाबा माझ्या पोटापुरतं देतोय, बस म्हणायचं समाधान. असं समाधानी वृत्तीची साध होती. आणि आज जर बघितलं ना, काय कळत नाही काय चाललंय काय नाही. एवढा देव वाढ आहे, सगळ्या गोष्टी वाढ्यात. आणि भ्रष्टाचार, बलात्कार, अमुक तमुक सगळं त्याच्यापेक्षा कितीतरी वाढेल. पैसा अनेक झाला आहे, खूप पैसा झाला आहे माणसाकडं, द्याय बी लागलेत. पण समाधान हा चीजच नाही. समाधान पक्का गुरु नाही. आज बी ज्यावेळेस रामगडच्या वारीला, आज माझी वारी माझ्या आईनी वडिलांनी त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या वाऱ्यात, आम्ही बी आमच्या पद्धतीने आमच्या वाऱ्या अखंडपणे आमच्या वाऱ्या चालू होतं. आणि काय नाही, किसन बाबाचं समाधान दर्शन घेतलं ना, ते आतून आनंद समाधान वाटतं काय काय साधू जीवन होतं त्यांचं. त्याच पद्धतीने आमचे लक्ष्मण महाराज, त्यांनी पुढं कित्ता गिरला. आमचे लक्ष्मण महाराज बी कुणाला बी आता गावगाव आले की पट्ट्या लोक पावत्या फाडायचे, म्हणजे स्पर्धा लागायची. त्यांनी 1100 गेली खाली 1200 आणि 2500 असं करायचे, आकडे टाकायचे. काही लोक देतच नसत. परत बाबांनी कधी त्यांना मागितलं नाही, तो आकडा टाकला होताच काय केलं. अशीच आमच्या रामगडाची अशी परंपरा होती. आणि खरंच ना, आज आमचे योगीवर महाराज कीर्तनाला चाललेत. मी ते आमचा विषय झाला की म्हणलं बाबा ते म्हणजे आपण कोणाला मागत नाहीत. आणि रामबाबा आपल्याला भरपूर देते. आज भरपूर त्या रामगडाचा विकास व्हायला आहे, खूप विकास व्हायला लवकर मनाने द्यायला, सगळ्या गोष्टी व्हायला आहेत. आज आमचा सप्ताह सिल्लोडचा नामांकित सप्ताह व्हायला आहे. तर अशा पद्धतीने साधू जीवन. आणि मग भगवंताला तिथं त्याचं काम करलो. अनन्य चिंतयन तो मा येतो ना पूर्वी पास होते तेशाभियुक्ताना आम्ही योगक्षेम आम्ही, हे गीतेमधला श्लोक आहे. तर आमची मला जे किसन बाबापासून कळाले, आणि मी 10वीला होतो त्यावेळेस पासून बाबाची सेवा करतो. परत लक्ष्मी बाबाची बी आमच्या परीने काय छोटी मोठी सेवा असेल. आणि आज बी पुढं आम्ही युगराज बाबाची सेवा करतो, तसं रामबाबाची सेवा करतो. तर अशा पद्धतीने मला जवळून जे अनुभव घेतला ना, तर खरंच ते साधू जीवन काय असायचं. सप्ताह असायचा, पंक्तीला जेवायचे हो. सप्त्यामध्ये गावात ज्यावेळेस पंगत बसायची ना, तर बाबा पंक्तीला जेवायचे. आमचे लक्ष्मी बसवता पंक्तीला जेवायचे. काय मान नाही, अपेक्षा नाही, काहीच नाही. मग मी विचारच बाबा मग नेमकं काय आहे बरं ते म्हणजे मी भगवंत प्राप्तीसाठी काम करतो. मला भगवंताचं व्हायचं आहे. मी भगवंत नाही धरा का बरं, मग भगवंताचं मला व्हायचं आहे. जसं लक्ष्मी बाबा म्हणायचे काय पोटापुरतं दिलं आणि भगवंत देतो ना आपल्याला, उपाशी ठेवत नाही ना. किती हो काय त्यांचे जीवन आहेत. आणि लक्ष्मी बाबाने आमच्या बी भरपूर पोटाला मारून पण हा ते मंदिरं हे सगळं व्यवस्थित केलं. पण जे देते तेवढं समाधान, असं कुणाला बोलत नाही. आणि एकदा आकडा टाकला त्यांनी मनानं दिला तरच मागणार ना, परत ते मागणारच नाहीत. अशी त्यांची अशी परंपरा आमची. आणि पुढं आता योगीराज बाबांनी त्या पद्धतीने सुरू केलं आहे. तर आज हे सहज वाटलं नारळी सप्ताह. आणि हा आमच्या किसन बाबांनी सप्ताची मुहूर्तमेढ सुरू केलेली. त्याला भीमशिंबाची साथ होती. आणि भीमशिंबाचं आत्यंतिक प्रेम. आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय मी जवळून अनुभवलेला आहे. तर काही बी जर शिक्कन पडलं ना गडाला, तर ज्यावेळेस आमच्याकडे किसन बाबाचे लक्ष्मीबाई आपले भीमशी महाराजचे जवळा बेलापुरी असे कीर्तन असायचे नव्याच्या पौर्णिमाला. आणि मग ते दोघंजण भेटले की काय त्यांचं असायचं. पण बाबाला म्हणायचं बाबा फक्त स्थिर राहा, काय कमी पडलं तर मी आहे ना. काय त्या एकूणाचं त्यांचं प्रेम होतं. आणि ते आमचे भगवानगड आणि रामगडाची एक नाळ होती. आणि प्रत्येक रामनवमीला भीमशी महाराज रामनवमीच्या कीर्तन यायचे. हे मी स्वतः ऐकलेत कीर्तनं. आणि दरवेळेस ते कंटिन्यू त्यांना आमंत्रण द्यायची गरज नसायची, काय नसायची. आणि त्यांचे जे ठराविक कीर्तनं गावचे होते ना, त्या गावाला कंपल्सरी कीर्तन असायचे. आणि त्या कीर्तन झाले की त्यांच्या लोक त्यांना ज्वारी कडबा बाजरा लोक तिथं नेऊन द्यायचे, भगवानगडावर रामगडावर नेऊन द्यायचे. अशा पद्धतीने हे साधू जीवन होते. खूप आनंद असायचा त्या पिरियडमध्ये. आज अति पैसा, हाव लाव पळापळी, काय भीमशिंबाचे बगीचा तांगा द्यायचे, घोडेच तांगायचं, काय लावा जमा असायचा. आणि बाबा आपले घोडीवर मग ते जिथं कीर्तन बाबाचं असते तिथे प्रत्येक कीर्तनाला हजर असे. पुढं भीमशिंबा कीर्तन करायची आणि आमचे बाबा समोर मांडी घालून बसायचे.
बसायला काय की असं वेगळं काही नसायचं. एकदम साध्या माणसात साध्या ह्याच्यात राहून आलेत आणि त्यांच्याकडून प्रत्येक आमच्या पंचगुरूंमध्ये खूप लोक त्यांचे माळकरी झाले. जसं बाबा बाबा आम्हाला माळ घालणं, बाबांनी घालायचं काही अटी टाकायचे नाहीत काय नाहीत, फक्त म्हणायचे सांभाळ माळेला सांभाळ म्हणजे द्या विठ्ठलाला सांभाळ असे त्यांचे हे असायचं. दसऱ्याला कानं फुकायचे कार्यक्रम गाड्याच्या गाड्या जायचे तर कानं फुकून यायचे गुरुभाऊ एक असा कार्यक्रम असायचा. खूप साऱ्या गाड्या सुटायच्या तिथं. हे अशा पद्धतीने आमचे किसन बाबाचं महत्त्व होतं. खूप म्हणजे लोभ मोह अशा कुठल्याही गोष्टी आहेत. आणि वर्षातून एकदा मी म्हणायचं आईवडिलाची तुमचे बाबा आठवण येते की नाही, तर मग वर्षातून एकदा एक अर्धा तास पाऊण तास जायचे आईला भेटायचे आणि आई गेल्यापासून परत गेलेच नाही. तर अशा गोष्टींनी असे महात्मे होते, असे त्यांचे जीवन होते, त्यांचे चरित्र होते आणि शुद्ध चरित्र. आज तर बाबा बघितले का बाबाच्या वाटतं का काय बाबा का नाही, पण निशंक लोक असायचे, निशंक, शंका याचा संबंधच नव्हता. तर हे महात्मे आता भेटणं दुर्मिळ आहे. असे महात्मे भेटणं जरा दुर्मिळच झाले. बुवा लय झालेत, बुवा वेगळे आणि महात्मे वेगळे. बुवाचा उताळा आला आहे, दगड उचलला बुवा निघालेला आहे. पण महात्मे भेटणं खूप आवड आहे ह्या कलिकाळात आणि इथून पुढं तर शक्यच होत नाही. अशी आमची रामगडाची परंपरा. तर मला आठवलं म्हणून आमच्या किसनबाबाचं लक्ष्मीबाबाचं चरित्र खूप. लक्ष्मीबाबाला तर खूप लोकांना नाव ठेवलं, पण लक्ष्मीबाबा कळालीच नाही कोणाला. लक्ष्मीबाबा कळालीच नाही. मी त्यांना बाबाला म्हणायचं बाबा तुम्ही जनावराला पाणी पाजता वैरण टाक. अरे म्हणायचे रामबाबाला जमीन आहे, रामबाबाचे जनावर आहेत, रामबाबाच्या गायी आहेत. मग मी त्यांचा सेवक आहे ना, मी त्यांचा गडी ना, मग मी नाही करणार तर कोण करणार काय. एक वेळेस बाबा काहीतरी जनावराला पाणी पाहिजे होते आणि कुणीतरी मला त्यांनी किस्सा सांगितला होता आणि ती बनलेल्यावर आपले लुंगी लावलेली आणि ते गाईला काहीतरी वैरण टाकत होते आणि ते आले लोक जाऊन कुठं तरी असतील ना आमचे. ते म्हणले इथं महाराज कुठे येतं. ते म्हणले काय करायचं ते तारीख आहे. तर ते म्हणले मीच आहे महाराज. मग ते जरा थोडे लोक महाराज म्हणजे म्हणजे त्यांना लक्षात आलं नाही महाराज म्हणलं कसा असायला पाहिजे आणि हे महाराज कसा आहे. तर म्हणले मीच लक्ष्मी महाराज आहे आणि म्हणले गाईला मी माझी गाई माझ्या हाताने मी गाईला सेवा करीत असतो म्हणले. आणि मग ते त्यांनी तारीख दिली, त्यांना चहापाणी केलं. असं बघा किती साध्या पद्धतीने जीवन जगणारे अशी महात्मे होती ती. आणि बघा साधू पावा मरणी आणि वीर पावा रणांगणी. तुकाराम महाराजाच्या बीजी दिवशी आमच्या लक्ष्मीबाबाने देह ठेवला. मरण कसं येतं ते पुण्यतिथी परत अजून पवित्र केली. जी तुकाराम बीज असते ना त्या दिवशी अजून ती तिथीला काही आला सांगतं अजून परत त्या तिथीला पवित्र केलं आमच्या लक्ष्मीबाबाने. तर असे महात्मे दुर्लभ झाले, दुर्लभ भेटणं दुर्लभ झालं. तर खूप आनंद असायचा. बाबा असे हसून खेळून बोलायचे काय म्हणजे मोठ्यापणा नव्हता मी बाबा आहे असलं काय त्यांच्या अंगात आणि मनात आणि काय ह्याचं नव्हतंच ते. आणि मग त्यांच्यासंग गप्पा गोष्टी मारताना मी खूप मर्म सांगायचे. मग खूप आनंद वाटायचा. जीवन म्हणजे जीवन होतं बरं. बाबा कळालेच नाही कोणाला. असा महात्मा कोणच नाही. आमचे लक्ष्मण बाबा कळालेच नाही.